कोल्हापुरात महापौरांचा जनता दरबार, प्रशासनाला कडक निर्देश। कोल्हापूर शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हापूरच्या महापौर रुपाहाणी निकम यांनी महानगरपालिकेच्या चौकात जनता दरबार या स्वरूपात एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमाला कोल्हापूरकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी शहरातील नागरिकांनी महापौरांसमोर आपले विविध प्रश्न मांडले आणि ते तातडीने सोडवण्याची मागणी केली। नागरिकांच्या समस्या ऐकून घेत महापौर रुपाराणी निकम यांनी त्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू असे आश्वासन दिले। तसेच जनता दरबारात मांडण्यात आलेल्या प्रश्नांबाबत 15 दिवसांची डेडलाईन देत प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले। जय श्रीराम। माझी महापौर म्हणून ज्यावेळेला नियुक्ती झाली, एक कामाचा अनुभव गेली अनेक वर्ष नगरसेविका म्हणून काम करत असल्यामुळे तळागाळातील लोकांच्या अडचणींची जाण असल्यामुळे अशा पद्धतीचा जनता दरबार मग आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रेरणेतून अशा पद्धतीनं एक जनता दरबार एक त्यांना आदरणीय श्रद्धांजली अर्पित करावी या अनुषंगाने हा केलेला प्रयत्न खूप चांगला प्रतिसाद मिळतोय याचा मला आनंद मात्र बिलकुल नाही। कारण मला असं वाटतं की जेवढे जादा गर्दी तेवढे माझ्या शहरामधील प्रश्न आहेत असं मला वाटतं। त्यामुळे मला आनंद झालेला नाही, मला दुःख झालेलं आहे। प्रशासनाच्याही काही गोष्टी आहेत की त्यांनाही काही अडचणी आहेत, त्यांना फेस करावं लागतंय आणि त्याच्या अनुषंगाने प्रशासन, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक यांच्या सगळ्यांच्या मदतीने येणाऱ्या नजदीकच्याच लवकरच्या काळामध्ये फक्त मी 15 दिवसाचा कालावधी अधिकारी लोकांना दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर शहरातील लवकरात लवकर प्रश्न निकालात काढण्याचा माझा हेतू आहे। कारण मी सध्या ॲक्शन मोडवर आहे। खूप चर्चा, खूप प्रश्न, खूप आश्वासनं दिली गेलेली आहेत। आता या ठिकाणी सुद्धा वाईट वाटतं की काही लोकांचे 20-20 वर्षाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या अनुषंगानं न्यायालयीन प्रविष्ट्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्या पद्धतीनंच कामकाज होईल आणि लवकरात लवकर लोकांना न्याय देण्याचा मात्र माझा प्रयत्न नक्की 100% असणार आहे।